जी हाँ, 2 ओवर पावर प्ले की रहेंगे और पावर प्ले में किस तरीके से गेंदबाजी होती है ये देखने वाली बात रहेगी। अजीत मोहिते ये रन मशीन है, इस मशीन को क्या रोका जाएगा? ये इस रन मशीन से काफी चौके छक्के देखने को मिलेंगे, ये आने वाला समय बताएगा। गेंदबाजी के लिए इस समय आते हुए राठौड़ 11 की ओर से पहिला बॉल समोर खेळलाय, हलक्या त्याने ढकललाय, डीप मधून फिल्डर येईल, सिंगल येते पूर्ण होते, खातं खुलले टीमचं। थोडीशी शांत बॅटिंग, येथून आक्रमक रवैया नाही दिसला अजित मोहितेचा। हा बॅटर आक्रमक आहे, नक्कीच आपण पाहिलं गेलं तर 5 षटकांचा सामना असेल, त्यातील पहिलं षटक पॉवर प्लेचं, त्यामध्ये 2 38 सर्कलच्या बाहेर खेळाडू पाहायला मिळत आहेत आणि आता बबल नाईक स्ट्राइकिंग एंड वरती आलाय। हाँ जरूर ओवर पिच गेंद दी कल्पेश भाई, देखिए सम्मान दिया उस गेंद को, पहले विकेट को पढ़ना चाहते हैं किस रेंज में गेंद आएगी, चाहे तो इस गेंद को बाउंड्री के पार कर सकते थे, अंदाजा लिया किस रफ्तार से गेंद आएगी बल्ले के ऊपर, ये अच्छी सोच है, बड़े खिलाड़ी की निशानी होती है। सिंगल लिया, सिंगल आली, त्यानंतर बबलचा हा फटका, 38 सर्कलच्या बाहेर फिल्डर नाहीये, बॉल ट्रॅव्हल होतोय अगदी सरळ, बॉलरच्या डोक्यावरून गेला सीमा पार, आलाय चौकार, 4। अच्छा स्ट्रोक खेला और यही खासियत है बल्लेबाज की, पहले ने पढ़ लिया गेंद को और दूसरे ने आक्रमण किया है। आक्रमण पुन्हा एकदा कायम असेल आणि आता हा बॉल कुठे चाललाय, पंचांचा इशारा येईल, आता पुन्हा एकदा आक्रमण झालं आणि बॉल सीमा पार, बबलच्या बॅट मधून दमदार फटका, रन मिळाल्या 6, आला षटकार। और यहां पर शॉर्ट पिच गेंदे करना खतरे से खाली नहीं रहेगा और शॉर्ट पिच गेंद पर ये छक्का जड़ा है बबल नाइक ने। पहली गेंद पर सिंगल आया, अजीत मोहिते ने व्यक्तिगत खाता खोला, दूसरी गेंद पर बहुत ही अच्छा ड्राइव लगाते हुए चौका जड़ा और इस समय शॉर्ट पिच गेंद का इस्तेमाल किया है छक्के के लिए। कमाल की इस समय जो बल्लेबाजी चलती हुई, 11 रन अब तक बने हैं और रवि है गेंदबाजी के लिए अराउंड द विकेट से। रवीच्या विरुद्ध हल्ला कायम, परंतु आता मिस टायमिंग स्ट्रोक, बबलला परतावं लागेल, सेलिब्रेशन जोरदार होत आहे कारण मोठा धक्का बसलाय। बबल नाईक बॅक टू द पॅव्हिलियन। है जैसे एग्रेसिव गेंदबाज आपने देखा होगा, मोहम्मद सिराज सामने वाले बल्लेबाज को कहीं ना कहीं ऐसे बैकफुट पर लाने की कोशिश करते हैं, वही रवि यहाँ पर कल्पेश करने की कोशिश कर रहे हैं। प्रयत्न असाच होता आणि सफल देखील झाला। विकेट मिळाली बबलची। आता योगेश पेणकर पुन्हा एकदा यावेळेला समोर खेळलाय, फिल्डर नाहीये डीप मध्ये, बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे, दणदण करत योगेश पेणकरच्या बॅट मधून आलाय चौकार, 4। चौका जड़ा और इस बार भी चौका आता हुआ योगेश पेनकर के बल्ले से, जगह बनाकर खेलने का प्रयास किया था, काफी फाइन गेंद चली गई है, क्या गेंद को रोकेंगे? आउटफील्ड काफी तेज है, रोक लिया गया है, दूसरे के लिए दौड़ेंगे और दूसरा रन भी मिलेगा। बहुत ही अच्छी दौड़ है और अजीत मोहिते और योगेश पेनकर की अगर बात की जाए तो इन दोनों में काफी अच्छा बॉन्डिंग है और हमेशा बेहतरीन साझेदारियां कल्पेश भाई इन्होंने की है। हा, कित्येक स्पर्धेमध्ये मोठी पार्टनरशिप त्यांनी बिल्ड केले, परंतु आता या मॅच मध्ये देखील करावी लागणार आहे। मोठं टार्गेट बनवलं तर नक्कीच येथून
ते कुठे ना कुठे कठीण जाईल राठोड 11 या संघाला. बॅटिंग चांगली झाली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये रन आल्या स्कोर कार्ड वरती आतापर्यंत पाहिलं गेलं तर 17 धावा. बहुत ही अच्छा स्टार्ट प्रिंसेस जुमाना अफीफा सावर्डे रत्नागिरी का, और बढ़िया बैटिंग लाइनअप है. योगेश पेनकर, अजित मोहिते, राजेश सोरठे, दर्शन बांदेकर, उमर खान, नितिन माटुंगे, सभी विस्फोटक बल्लेबाज है. एक से बढ़कर एक सितारे है, कोई भी कम नहीं है. तू शेर है तो मैं बब्बर शेर हूं, ऐसे कहने वाले खिलाड़ी है. जिस तरीके से लिस्ट यहां पर है ये चैंपियन वाली लिस्ट है, लेकिन राठौड़ 11 की टीम को भी नजरअंदाज नहीं किया जा सकता, क्योंकि उनमें छुपे रुस्तम खिलाड़ी है जो किसी भी वक्त अपना सर्वश्रेष्ठ प्रदर्शन दे सकते हैं. रवि के पहली ओवर में 17 जरूर बने हैं, लेकिन इस पावर प्ले की सेकंड और आखिरी ओवर में किस तरीके से बल्लेबाजी होती है, अजित मोहिते स्ट्राइक के ऊपर है, ये देखना होगा. आक्रमण कायम पुन्हा एकदा असेल आणि प्रयत्न देखील असेल फलंदाजांचा की इथून देखील या ओव्हरमध्ये चांगल्या धावा वसूल करायचे आहेत. पॉवर प्लेचं दुसरं षटक आणि या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतोय कृष्णा. गोलंदाजी करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला अजित हा देखील चांगला बॅटर, त्याला सिंगल मिळाली होती, सिंगल वरती तो खेळतोय आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंड वरती आलाय. दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या बॉल वरती अजित मोहिते स्ट्रायकिंग एंड वरती, दुसऱ्या बाजूला योगेश पेणकर नॉन स्ट्रायकिंग एंडला. पहिला बॉल पुढे जाऊन खेळलाय, फटका, फिल्डर आहे तैनात, 38 मध्ये बॉलला थांबवेल, फंबल होते, चूक होतीये, परंतु सिंगल वरती समाधान. सिंगल इथे मिळाले. मागच्या ओव्हरचा पहिला बॉल फेस करत होता तेथे देखील सिंगल, आता सेकंड ओव्हरचा पहिला बॉल पुन्हा एकदा अजित सिंगल काढतोय, 1 रन. जरूर इस बार अगर कृष्णा की गेंद देखोगे तो ये भी फुल्लो लेंथ गेंद थी और कहीं ना कहीं मजबूर किया कवर की दिशा में खेलने के लिए. कहीं ना कहीं गेम प्लान बनाया जा रहा है इन खिलाड़ियों के खिलाफ और कृष्णा उसी गेम प्लान के हिसाब से गेंदबाजी कर रहे. योगेश पेनकर स्ट्राइक के ऊपर 2 गेंदों पर 6 रन बनाकर. आता हेलिकॉप्टर उडवलाय, बॉल हवे, फिल्डर थोडासा दूर राहिला, डीप मधून फिल्डर येईल, चांगली फिल्डिंग करतोय, बॉलला थांबवलाय. चांगले एफर्ट्स मैदानावरती राठोड 11 टीमचे आणि आता याच दरम्यान 2 रन पूर्ण होत आहेत. चांगली फिल्डिंग आपल्याला डीप मध्ये पाहायला मिळाली. अगदी समोर फटका सजवला होता, मिनी हेलिकॉप्टर दिसला, परंतु तेथे रन थांबवलेत आपल्या टीमसाठी. चांगली फिल्डिंग. हाँ जरूर, ये बेस्ट वर्सेस बेस्ट वाले मुकाबले हैं. ऐसे मोमेंट तो आपको देखने को मिलेंगे. पाली प्रीमियर लीग में खेलने वाले सभी सितारों को भी इस पर ध्यान देना होगा. जो भी सेमीफाइनल के लिए क्वालिफाई हुई है वो सीखना चाहेगी कुछ ना कुछ. चांगला बॉल, आता फिल्डर करतोय चूक, क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. बॉल गेला विकेट कीपरच्या मागे आणि आलाय हा चौकार, 4. चौका निकलता हुआ इस ओवर की अगली गेंद. योगेश पेणकर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला आणि क्षेत्ररक्षक देखील फसला. झेल त्याने सोडलाय, विकेट येथे गमावले. योगेश पेणकर सारखा मोठा खेळाडू, त्याची विकेट मिळाली असती आणि आता कुठे ना कुठे झेल धरणीला दान, येथे जीवदान योगेश पेणकरला. हाँ जरूर, जब बड़े मुकाबले आपके होते हैं हर एक मुकाबला अच्छा ही है, लेकिन इस बार इन चांसेस को कन्वर्ट करना होगा कैच में. ये कैच ड्रॉप हुआ है और ये कैच कितना महंगा साबित होगा ये आने वाला समय बताएगा. यावेळी लालक्या त्याने ढकललाय, पंचांकडे अपील केली, परंतु येथे अपील स्ट्रॉंग अपील दिसते, अपील येथे फेटाळले पंचांनी. सिंगल तोपर्यंत पूर्ण होतीये. अजित मोहिते स्ट्रायकिंग एंडवरती थोडंसं शांत बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. अजितच्या बॅटमधून मोठमोठे फटके आले नाहीयेत, परंतु दुसऱ्या बाजूला योगेश पेणकर नक्कीच गोलंदाजांवरती तुटून पडतोय. मागच्या बॉलवरती जीवदान मिळाले. जरूर अजीत मोहिते शांत खेल रहे, इसका मतलब ये है सुनामी आने से पहले वाला ये सन्नाटा है. मैंने कई दफा देखे क्या क्या रेंज है इनकी बल्लेबाजी की, लेकिन सराहना गेंदबाजी की इसीलिए करनी चाहिए. ऐसे बड़े खिलाड़ियों को जकड़ कर रखा है, कोई मौका नहीं दे रहे. और कृष्णा की मैं स्पेशली तारीफ करना चाहूंगा, सभी की सभी गेंदें ब्लॉक में करने में अब तक वो सफल हो पाए हैं. योगेश पेणकर ऑन स्ट्राइक. आता हा फटका चांगला आहे, डीप मध्ये फिल्डर नाहीये, कव्हर बाउंड्रीच्या दिशेला बॉल चाललाय सीमा पार आणि पंचांचा इशारा आलाय हा दमदार चौकार.
मुझे लगता है इस बार अजीत मोहिते चांस लेना चाहेंगे। 3 गेंदों पर 3 रन बनाकर बल्लेबाजी कर रहे हैं और योगेश पेनकर 6 गेंदों पर 17 रन बनाकर बल्लेबाजी कर रहे हैं। शायद इस ओवर में अब घातक बल्लेबाजी देखने को मिलेगी क्योंकि 30 गज के दायरे के बाहर अब फील्डिंग सजाई गई है। लॉन्ग ऑफ है, लॉन्ग ऑन है, डीप मिड विकेट है, डीप स्क्वायर लेग है, इस समय पॉइंट भी है और एक कवर पर भी फिल्डर तैनात किया गया। इसके अनुसार अब गेंदबाजी रहेगी। नक्कीच आता पॉवर प्लेची षटकं संपुष्टात आलेत। चौबाजूला क्षेत्ररक्षण सजवले गेले परंतु फलंदाजांना थांबवायचा कसा प्रश्न अजून गोलंदाजांकडे असेल। यावेळेला समोर खेळायचं होतं परंतु बॅटच्या रडार मध्ये बॉल येत नाहीये। यावेळेला डॉट बॉल येतोय। नवीन आलेला गोलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल, त्याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी होते। पहिला बॉल डॉट बॉल आलाय। सचिन है, पहली गेंद अच्छी गेंद की, कवर के सर के ऊपर से अजीत खेलना चाहते थे लेकिन इस बार ये डॉट गेंद आई है। डॉट गेंदे आना भी बहुत बड़ी उपलब्धि है किसी गेंदबाज के लिए। इस बार अक्रॉस खेलना चाहते थे, टिप्पा खाने के बाद बाहर की तरफ गेंद निकली कल्पेश भाई। ये खूबसूरती है, हाइट हालांकि ज्यादा नहीं है इस गेंदबाज के पास। रिप्ले में देख सकते हैं, क्या बात है, कमाल की गेंद थी, टिप्पा खाने के बाद बाहर की तरफ निकली। चांगली बॉलिंग पाहायला मिळते। अजित सारखा मोठा खेळाडू त्याने थांबवलाय मैदानात। यावेळेला आता मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा अजित थोडासा अडकळताना पाहायला मिळाला। विकेट स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो करण्याचा प्रयत्न, यावेळेला सिंगल येथे पूर्ण होईल। सिंगल मिळाले। योगेश पेणकर आता स्ट्रायकिंग एंड वरती आलाय, तो आक्रमक झालाय। त्याच्या बॅटमधून रन येत आहेत, त्याला जीवदान मिळाल्यानंतर त्याच्या बॅटमधून आपण चौकार पाहिला। तो योगेश पेणकर आता स्ट्रायकिंग एंड वरती 6 बॉल मध्ये 17 रन आतापर्यंत त्याने बनवले। टीमची धावसंख्या 31 वर। तो बहुत ही अच्छा स्टार्ट मिला है और ये साझेदारी आहिस्ता आहिस्ता बढ़ती भी नजर आ रही है और देखना होगा किस तरीके से आगे लेकर जाते हैं। रिवर्स अटेम्प्ट किया है, कमाल का टाइमिंग यहां पर देखने को मिला और ये चौका निकलता हुआ योगेश पेणकर के बल्ले से। चांगला फटका रिव्हर्स आणि त्यावरती रन वसूल झालाय 4। योगेश पेणकर जीवदान मिळालं आणि त्यानंतर त्या जीवदानाचा वापर मैदानावरती चांगला करतोय। त्याच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळाला। सचिनने याआधी 3 बॉल चांगले फेकले होते, आता थोडीशी चूक झाली आणि अल्टीपल्टी हा फटका, त्यावरती 4 रन 35 वरती पोहोचले। नक्कीच बॅटिंग करत असताना प्रिन्सेस जुमाना, अफिफा, सावडे, रत्नागिरी हा संघ चांगली बॅटिंग करतोय। योगेश पेणकर दुसऱ्या बाजूला, अजित मोहिते थोडासा शांत पाहायला मिळतोय जरूर, परंतु योगेशची चांगली बॅटिंग मैदानात। पुन्हा एकदा तसाच फटका, पुन्हा एकदा तसंच उत्तर मैदानावरती पाहायला मिळतंय आणि हा बॉल येथे कुठे चाललाय, पंचांचा इशारा, 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे। पुन्हा एकदा चौकार, 4। थैंक यू डीजे, थैंक यू डीजे। एक बात आपने नोटिस की होगी, पहला रिवर्स अटेम्प्ट किया, फील्डर तैनात नहीं था। फील्डर तैनात करने के बावजूद योगेश ने उस तरीके का स्ट्रोक चुना। इस बार भी सेम वैसे स्ट्रोक खेलना चाहते थे। ये बड़े खिलाड़ी की निशानी है जो चुनौती को स्वीकार करते हैं और ये सीखना चाहिए। निडर होकर आपको बल्लेबाजी करनी होगी। डॉट गेंद आई है और 3 ओवर का खेल समाप्त हुआ है। रन संख्या बनी है 39, तकरीबन 13 रन की औसत से रन बनते हुए प्रिंसेस जुमाना, अफीफा, रत्नागिरी टीम के। और कहीं ना कहीं ऐसा लग रहा है कि 80 के पार जाएगी और 2 ओवर का खेल शेष है, तो यहां से मुझे लगता है कल्पेश भाई लंबे चौके छक्के देखने को मिलेंगे। सेट हो चुके हैं दोनों बल्लेबाज, दोन्ही बॅटर सेट झाले। तिथून आपण पाहिले गेली तर बॅटिंग लाईनअप देखील मोठी आहे। प्रयत्न आता करतील हे 2 बॅटर की येथून या 2 षटकामध्ये खूप जास्त धावा गोळा करायचे आहेत मैदानात। चांगली बॅटिंग आतापर्यंत झाली, 39 बनले 3 ओव्हरच्या नंतर। आता 2 षटक शिल्लक असतील, त्यामध्ये 4थं षटक गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा आल्या गोलंदाजी करण्याला राम। आता गोलंदाजी करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल। दुसऱ्या बाजूला अजित थोडासा शांत पाहायला मिळतोय। 6 बॉल त्याने फेस केले, 4 रन त्याच्या खात्यामध्ये। येथून अजितचं आक्रमण होईल का असा प्रश्न टीमला जरूर आहे, करावं तर लागणार आहे। जी हाँ, राम का ही जिक्र किया था कैप्टन ने। ऑफ स्टंप की काफी बाहर थी, वाइड का इशारा, ऑफ साइड दी ऑफ स्टंप पर गेंदबाजी करना, शायद यही प्लान लेकर अब गेंदबाजी के लिए आए राम। और राम का भी प्रदर्शन बहुत ही अच्छा रहा राठौड़ 11 की ओर से, तो इनकी गेंदबाजी पर अब नजरें रहेगी। चांगली बॉलिंग करतोय। पहिला बॉल वाईड आला आणि त्यानंतर हा समोर फटका, मनगटातील ताकद, शांत किती वेळ राहील अजित, आता केले आक्रमण आणि बॉल सीमा पार, आलाय षटकार। और ये खासियत है अजीत मोहिते की। इस बार कवर के सर के ऊपर से खेलने का प्रयास किया था, कमबैक किया है राम ने। ये डॉट गेंद आती हुई
और इससे पहले मैंने जिक्र किया था कि ये खिलाड़ी ज्यादा देर तक शांत रहने वाले में है नहीं, अब जोखिम उठा रहे, यहां से लंबी पारी सजाने की कोशिश इस समय करते हुए अजीत मोहिते। अंदरूनी हिस्सा लेते हुए विकेट कीपर के दस्तानों में चली गई, कहीं ना कहीं एक छक्का जरूर लगा है कल्पेश भाई, लेकिन क्या कमबॅक किया है राम ने, कमाल की गेंदबाजी चलती हुई। चांगली बॉलिंग करतोय पहा, षटकार आला आणि त्यानंतर जी चूक झाली होती त्या बॉलवरती त्या चुकीला पाहिलं, आता कमबॅक केलंय, चांगले 2 डॉट बॉल मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात। अजितला थोडंसं शांत पुन्हा एकदा केलंय, ऑन स्ट्राईक अजित, यावेळेला आता समोर खेळलाय, फिल्डर तैनात, फटका फसलाय, झेल पकडण्यात येतोय, सेलिब्रेशन होत आहे कारण अजित आता बाद झालाय। अजित बॅक टू द पॅव्हिलियन। में आता हुआ दर्शन बांदेकर, इस खिलाड़ी की हमेशा चर्चा की गई है टेनिस विश्व में, और ये ऐसा खिलाड़ी है जो सामने वाले के इमोशन को समझता है। अगर 6 गेंदों पर 6 छक्के जड़ने का रिकॉर्ड किसी बल्लेबाज पर रहता और ये 6 गेंदों पर 6 छक्के जड़ने का मन बना लेते तो आज दर्शन बांदेकर ये नाम सबसे ऊपर होता। 5 में 5 छक्के जड़े हैं, लेकिन छठा छक्का जड़ने की जब भी बारी आई उन्होंने डिफेंस किया है, क्योंकि उन्होंने बताया था एक इंटरव्यू में कि मैंने जिस गेंदबाज को 6 में 6 छक्के जड़े थे उसके बाद उस गेंदबाज ने क्रिकेट खेलना ही छोड़ दिया था। ऐसा किसी गेंदबाज पर फिर से एक बार नौबत ना आए, इसलिए दर्शन बांदेकर ने 5 छक्के लगने के बाद छठी गेंद पर हमेशा डिफेंस किया है, ये इनकी खूबसूरती है। मोठ्या खेळाडूची ओळख आहे, नक्कीच दर्शन बांदेकर मोठा खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय। स्ट्रायकिंग एंड वरती तो आलाय, व्हाईट बॉलचा इशारा, एक एक्स्ट्रा रन मिळेल, धावसंख्या स्कोर कार्ड वरती 47 वरती जाऊन पोहोचले। जरूर बहुत ही बेहतरीन स्ट्रोक खेला है, लॉन्ग ऑफ को चीरती हुई गेंद जाती हुई दंदन आती हुई 4 रनों के लिए कमाल का स्ट्रोक निकला है दर्शन बांदेकर के बल्ले से 4 रन। इसके बावजूद भी दर्शन ने यहां पर चौका जड़ा है। ऑफ के काफी ज्यादा बाहर है, लेकिन इस समय इशारा आता हुआ स्क्वायर लेग अंपायर का, नो का इशारा आता हुआ। जी हां, ये फ्री हिट की गेंद है, तारामंडल में जरूर जाएगी। और दर्शन बांदेकर की मैं बात कर रहा था, अगर 6 गेंदों पर 36 रनों की जरूरत है और सामने दर्शन बांदेकर है, उस टीम को मुमकिन है, ये मैं 100% कहना चाहूंगा। ये क्वालिटी रखते हैं और फ्री हिट की गेंद है, देखना होगा क्या तारामंडल में भेजेंगे इस गेंद को। आता पूर्णपणे संधी दर्शनकडे आली आहे, फ्री हिटचा बॉल आता मोठा फटका तो लगवू शकतो आणि क्षमता त्याच्याकडे खूप जास्त आहे। दर्शन का प्रदर्शन जो है कमाल का रहा है किसी भी टीम की ओर से खेलते हुए। इस बार नीची रही गेंद, बाल बाल बचे, बल्ला इतनी जोर से घुमाया था, हवा यहां तक आई, ठंडी हवा का झोंका यहां तक आया। मान लो अगर वो बल्ले पर आती तो गेंद कहां पर चली जाती। हल्की सी ठंड तो आउटफील्ड में हमें देखने को मिल रही है, लेकिन जिस तरीके से बल्ला घुमाया था मानो कि सितारों के और ये गेंद चली जाती। जी हाँ, ये डॉट गेंद आती भी, और इस डॉट गेंद के साथ अब चौथा ओवर भी समाप्त होता हुआ। 52 रन बने हैं 2 विकेटों के नुकसान पर। आखिरी ओवर में अगर 10-12 रन भी बनते हैं तो बहुत बड़ी उपलब्धि गेंदबाजी की रहेगी। कल्पेश, क्या लगता है कितने रन बनेंगे? नक्कीच इथून मोठ्या धावा तर बनतीलच, कारण मोठे फलंदाज आता सेट झाले। दर्शन आलाय, दर्शनच्या बॅटमधून कित्येक मोठमोठे फटके आपण पाहिलेत। तो दर्शन नॉन स्ट्रायकिंग एंड वरती ज्या खेळाडूला जीवदान मिळालंय, योगेश पेणकर स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतोय। अखेरचं षटक पहिल्या इनिंगच्या खेळाचं, परंतु रामचं कौतुक करावं लागेल, त्याने चांगली गोलंदाजी केली आहे। नो बॉल फेकला, व्हाईट बॉल फेकला, परंतु त्यामध्ये रन नक्कीच थांबवले। नक्कीच रामचं कौतुक करावं लागेल। आता अखेरच्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतोय मंजू। अखेरच्या या ओव्हरमध्ये पहिल्या इनिंगच्या खेळाचं मंजू गोलंदाजी करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळाली। योगेश पेणकर स्ट्रायकिंग एंड वरती 25 धावांवरती तो खेळतोय। टीमची धावसंख्या 52 वरती पोहोचली आहे। चांगली बॅटिंग प्रिन्सेस जुमाना अफीफा सावर्डी संघाची आपल्याला पाहायला मिळते। जरूर कैप्टन थे मंजुनाथ के खिलाफ ये आक्रमण देखने को मिला। योगेश पेनकर का है वो कैच कितना महंगा साबित हो रहा है,
वो यहां पर देखने को मिल रहा है। पहली गेंद का स्वागत किया है 6 रनों के साथ। फुल षटकार, 6 रन आलेत मागच्या बॉलवरती। इस बार भी कमाल का स्ट्रोक खेला है और लेकिन जाएगा सीधा फील्डर के हाथों में। ये दूसरा कैच है उस फील्डर का और कोई खुशी का ठिकाना नहीं है। सेलिब्रेशन होता हुआ मानो कि ऐसा लग रहा था यहां पर जितने भी स्टैंड में दर्शक है वहां पर गेंद जाएगी, लेकिन कहीं ना कहीं गेंद थोड़ी सी रुकती हुई नजर आई और बाउंड्री लाइन के करीब बढ़िया कैच लपका है। योगेश पेनकर ने 11 गेंदों पर 31 रन बनाए, जिसमें 5 चौके और 1 छक्का शामिल। 281 का स्ट्राइक रेट है और कितने घातक बल्लेबाज है इसी से साफ जाहिर होता हुआ। और ये आखिरी ओवर है, जैसे कि मैंने कहा था 10-12 रनों का भी ओवर करते हैं तो बहुत बड़ी उपलब्धि होगी। पहली गेंद पर छक्का भी लगा था, उसके बाद फिर से एक बार शॉर्ट पिच गेंद थी, हालांकि बल्ले के शायद थोड़ी सी ऊपरी हिस्से पर लगी गेंद, लेकिन यहां पर फील्डर ने कोई गलती नहीं की। मंजूरात कैप्टन है, जानते हैं जितना कम रन खर्च करेंगे उतना ही अहम होगा। क्या कहेंगे कल्पेश भाई इस ओव्हर के बारे में? नक्कीच चांगली गोलंदाजी पहा, पहिल्या बॉलवरती षटकार आला आणि त्यानंतर गोलंदाज नक्कीच कमबॅक करताना पाहायला मिळाला। तसाच फटका होता परंतु थोडासा मिस टाइम झाला आणि विकेट मिळाली योगेश पेणकरची। आता नवीन बॅटर मैदानामध्ये खान की खान उमर खान मैदानात आता बॅटिंग करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल। हाँ जी हाँ, इस खिलाड़ी का भी बोलबाला रहा है टेनिस विश्व में उमर खान का। इस बार आते ही प्रहार किया है, देखना होगा बाउंड्री लाइन को पार करेगी या नहीं। इस समय नो का इशारा आया है, कहीं ना कहीं ये मोए मोए वाले दृश्य नजर आते हुए सेलिब्रेशन हो रहा है। रुको, थोड़ा सब्र करो, अंपायर को भी देखो। स्क्वायर लेग अंपायर ने नो किया, उमर खान डगआउट की ओर रवाना हो रहे थे और जैसे ही देखा अजी यहां पर दर्शन बांदेकर ने कहा कि नो का इशारा दिया गया, फिर रुके और सेलिब्रेशन कर रहे थे खिलाड़ी। होता है कभी कभी ऐसा होता है, जब बड़े खिलाड़ी का कैच आप लपकते हो और विकेट मिल जाता है तो वो खुशी अलग ही होती है। शायद यही राठौड़ 11 के खेमे में देखने को मिली थी। अब थोड़ी सी चर्चा कर रहे हैं अंपायर के साथ में, इशारा आया है नो का, इसका मतलब साफ है अब फ्री हिट की गेंद का मुकाबला करेंगे सामने बल्लेबाज दर्शन बांदेकर। पिछली फ्री हिट की गेंद सेफ निकली थी, इस बार देखना होगा क्या बाउंड्री लाइन को पार करेगी या फिर से एक बार मंजुनाथ यहां से सेफ गेंद निकालेंगे। थोड़ी सी चर्चा कर रहे हैं, रत्नागिरी के टॉप लेवल के ये अंपायर हैं इस समय बीच मैदान में। विश्वनाथ जी लिंगायत सर स्क्वायर लेग अंपायर रहेंगे, रमेश जी सोलकर सर। क्या मैनेजमेंट है, कमाल का मैनेजमेंट है किरणोदय युवा प्रतिष्ठान पालिका। और हम जो टीम देख रहे हैं प्रिंसेस जुमामा अफीफा सावर्डे रत्नागिरी का, इसको सपोर्ट जो किया है जमीर मुल्ला सरपंच है और देखा जाए तो रमजान मुल्ला और बाशित मुल्ला साहब, इनका हम बहुत बहुत शुक्रगुजार है जो सपोर्ट करते हैं इस टीम को। देखना होगा अब इस समय उनकी टीम कितने रन और जोड़ लेती है। 4 गेंदें अभी भी है कल्पेश भाई, मुझे लगता है इस 4 गेंदों में 2 गेंदें बाउंड्री लाइन के पार भेजने के लिए सफल रहेंगी। दर्शन आहे स्ट्रायकिंग वरती क्षमता तेवढी राखतो दर्शन, त्याच्यामध्ये नक्कीच मोठमोठे फटके ठोकवण्याची क्षमता आहे। आता फ्री हिटचा बॉल असेल त्याला कसा टाकेल, मागचा फ्री हिटचा बॉल मिस झाला होता दर्शन कडून, आता तसं होईल का? नक्कीच प्रयत्न नसेल, येथे गोलंदाज कमबॅक करेल का यावेळेला हे पाहूया। फ्री हिट बॉल, शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत, आता मिस टायमिंग स्लो फ्री हिट, त्यावरती देखील झेल सुटलाय। थोडस खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय राठोड 11 टीम कडून, परंतु दर्शनच्या बॅटच्या रडार मध्ये बॉल आला नाही, त्यावरती आता सिंगल मिळाले। फ्री हिटचा चांगला बॉल, मागच्या देखील ओव्हर मध्ये फ्री हिट होती त्यावरती चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि आता या देखील ओव्हर मध्ये चांगला बॉल येते या गोलंदाजाचा। हाँ जरूर उमर खान है, पहली गेंद को बहुत ही अच्छी तरीके से मिडल किया था, कैच को लपका था, लेकिन इस बार देखना होगा, इस बार अक्रॉस खेलने का प्रयास किया था। जी हाँ, शॉर्ट मिड विकेट के क्षेत्र में गेंद को फील्ड किया है, 1 रन आसानी के साथ मिलेगा, सिंगल जाएगा, कोई दिक्कत नहीं है राठौड़ 11 के खेमे में। लेकिन इस बार चौके छक्के की बरसात की उम्मीद प्रिंसेस जुमामा अफीफा सावर्डे रत्नागिरी की टीम उम्मीद लगाए बैठी है। नक्कीच, आणि दुसऱ्या बाजूला स्ट्रायकिंग एंड वरती दर्शन आहे। आता पाहूया पुलचा फटका, आता दर्शनच्या बॅट मधून ताकदवान बाहुबली आहे हा खेळाडू, त्याच्या बॅट मधून आलाय दमदार षटकार। इस गेंद को बाउंड्री लाइन के बाहर ठोकते हुए नजर आ रहे हैं दर्शन बांदेकर, ये खासियत है, बल्ला काफी तेज घुमाते हैं। इस बार नीचे रही गेंद, कमर के नीचे रही गेंद, खड़े खड़े स्ट्रोक लगाने के लिए इनको जाना जाता है
काफी फाइन गेंद चली गई थी। एक रन आसानी के साथ जरूर जुड़ेगा और इस एक रन के साथ रन संख्या बनी 69 रन 3 विकेटों के नुकसान पर। प्रिंसेस जुमामा अफीफा सावर्डे रत्नागिरी टीम ने पहले बल्लेबाजी करते हुए 69 रन जोड़े हैं और इस बार अब राठौड़ 11 टीम को बनाने हैं 70 रन। मैच में घमासान देखने को जरूर मिलेगा कल्पेश भाई, क्योंकि राठौड़ 11 के पास भी बढ़िया बैटिंग लाइनअप है। इसका मतलब साफ है कि पहले 2 पॉवर प्ले के ओव्हर काफी ज्यादा मायने रखेंगे इस मुकाबले में। नक्कीच पहिल्या पॉवर प्लेच्या 2 ओव्हर आहेत, त्यामध्ये रन वसूल केले तर टार्गेट पर्यंत पोहोचू शकतात राठौड़ 11 संघ। चांगला आहे संघ, बॅटर देखील चांगले आहेत, परंतु त्यांचा परफॉर्मन्स या सामन्यामध्ये चांगला व्हायला हवा आणि अपेक्षा देखील टीमची अशीच असेल। टार्गेट मोठं आहे, बॅटिंग चांगली करायची। सेकंड इनिंगचा खेळ आपल्या समोर येईल जरूर, परंतु पहिल्या इनिंगची बॅटिंग आपण पाहत आहात आपल्या स्क्रीनवरती। अजित मोहिते 10 बॉल 10 रन त्याने बनवले। बबल नाईक 3 बॉल मध्ये 10 रन त्याने बनवले। योगेश पेणकर 11 बॉल 31 त्याने बनवले। चांगला खेळला तो। दर्शन बांदेकर नॉट आउट 12 रन। उमर खान 2 धावांवरती खेळताना पाहायला मिळाला। 69 बनले आहेत आणि 69 पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये बनल्यानंतर 70 धावांचं टार्गेट आता सेकंड इनिंगच्या खेळामध्ये राठौड़ 11 संघासमोर। रवी गोलंदाजी करत असताना आपण पाहिलं गेलं तर 17 रन खर्च झाल्या। कृष्णा यांच्या 22 रन, सचिन 9, राम त्याचबरोबरने 13 रन खर्च करताना दिसला आणि मंजू 8 रन त्याने खर्च केल्या। चांगली गोलंदाजी राहिली आहे, विकेट मिळवल्या, थोड्याशा नक्कीच फायटिंग टोटल पर्यंत पोहोचलाय। प्रिन्सेस जुमान अफीफा साबर्डी संघ आपल्याला पाहायला मिळतोय। आता सेकंड इनिंगचा खेळ येईल तोपर्यंत नेक्स्ट मॅच आपल्या समोर येईल किरण उदय 11 आणि त्यांच्या विरुद्ध युवा लांजा। या दोन्ही टीम चला टॉस साठी दोन्ही कॅप्टन यायचे आणि प्लेइंग 11 ची लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे। किरणोदय इन दोनों टीमों के दरमियान अब आज के दिन का दूसरा मुकाबला खेला जाएगा। सचिन सर टॉस के लिए आइए। हमें पता है आप ही कैप्टन है, इसलिए मैं डायरेक्टली नाम ले रहा हूं। और दूसरी ओर युवा लांजा के कैप्टन टॉस के लिए आइए। और ये टॉस किया जाएगा। आदरणीय सावंत सर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल आता केला जाईल। तर दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा असतील।
तर नक्कीच ही क्रिकेटची पर्वणी ज्यांनी या ठिकाणी आम्हाला दिली आदरणीय नामदार उदयजी सामंत साहेब, त्याचबरोबर MLA किरणजी सामंत साहेब यांच्या मार्गदर्शनामुळेच ही स्पर्धा आम्ही या ठिकाणी आयोजित करण्यामध्ये यशस्वी होतोय. हॅलो, युवा लांजा आणि किरणोदय कर्णधार आपण नाणेफेकीसाठी या. सचिन सर या. आणि त्याचबरोबर युवा लांजा संघाचे कर्णधार आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील नाणेफेकीसाठी टॉस बॉक्सला या. या सामन्याला मजा येणार आहे. सर्व पूर्व क्रिकेटर या सामन्यामध्ये खेळताना मला दिसतील. सचिन सर गतवर्षी देखील खूप सुंदर त्यांनी खेळ केला आणि या वर्षी देखील त्यांच्याकडे खूप अपेक्षा आहेत आणि या परिसरातील सर्व त्यांचे चाहते त्यांच्यावरती लक्ष लावून आहेत की सचिन सरांच्या बॅट मधून किती धावा आम्हाला पाहायला मिळतील. नक्कीच युवा लांजा असू दे किरणोदय संघ असू दे या दोन्ही संघांना या सामन्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा असतील. नक्कीच युवा लांजा संघाचे कर्णधार आपण या. हॅलो कल्पेश भाई, आपण मॅच सुरू करायची आहे. आपण एका षटकानंतर टॉस साठी या टॉस बॉक्सच्या दिशेने येऊ. नक्कीच वळूया मॅचच्या दिशेने, जिथे सेकंड इनिंगचा खेळ सुरू होतोय आणि या सेकंड इनिंगच्या खेळामध्ये गोलंदाजी करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल राजेश सोरटे गोलंदाजी करण्यासाठी. दुसऱ्या बाजूला ओपनिंग बॅटर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल सचिन, तर दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्रायकिंग एंड वरती मिथून. ही जोडी मैदानावरती बॅटिंग करण्यासाठी या सेकंड इनिंगच्या नक्कीच खेळामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. थोड्या संख्येने प्रेक्षक देखील या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी या मैदानावरती उपस्थित होत आहेत. त्या सर्व प्रेक्षक वर्गाचं पुन्हा एकदा सर्ज स्वागत. फुलटॉस होता परंतु त्याला मागे खेळायचं होतं, बॅटरला संपर्क झाला नाहीये. इथे बाईच्या स्वरूपामध्ये सिंगल कन्वर्ट होते. खातं येथे खुललंय टीमचं. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 1 वर पाहायला मिळते. सेकंड इनिंगचा खेळ त्यामध्ये 70 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये पाहायला मिळते. बॉलर तयार राजेश सोरटे. यावेळेला बिग करण्याचा प्रयत्न. बॉल आहे कवकवरती, फिल्डर आहे तैनात. तोपर्यंत सिंगल येथे पूर्ण होईल. शांत बॅटिंग पाहायला मिळते. पहिल्या पॉवर प्लेच्या 2 ओव्हर आहेत, त्यामध्ये आक्रमण नाही केलं तर टार्गेट थोडंसं लांबेल बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. तर पाहूया दुसऱ्या बाजूला नक्कीच चांगला संघ आहे. राजेश सोरटे सारखा मोठा गोलंदाज, त्यावरती प्रयत्न करतील का बॅटर. यावेळेला हा बॉल पंच इशारा करतायत व्हाईट बॉलचा. एक्स्ट्रा रन मिळेल या बॉलवरती. राजेश यांचा हा चेंडू थोडासा बाहेर होता, शरीरापासून बाहेर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न झाला आणि येथे मात्र हा खर्चिक ठरलाय. व्हाईट बॉलचा इशारा. रन झाले स्कोर कार्ड वरती 3. स्ट्रायकिंग एंड वरती सचिन. वेगवान बॉल होता, टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली बॉलने. थेट विकेट किपर अजित मोहिते यांच्याकडे बॉल पोहोचलाय आणि येथून पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळतोय. फलंदाज पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये थोडेसे शांत, कारण राजेश सोरटे सारखा मोठा बॉलर आता त्यांना रोखून ठेवतोय मैदानात. नेक्स्ट बॉल. आता टॉप एज फ्लाय स्लिप मध्ये फिल्डर आहे तैनात. बिलालकडे बॉल पोहोचलाय, थ्रो करेल तोपर्यंत रन आली नाहीये. पुन्हा एकदा डॉट बॉल मैदानावरती पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू. राजेश सोरटेचं कौतुक करावं लागेल. एक मोठा गोलंदाज आता देखील या मैदानावरती चांगली गोलंदाजी करतोय. फुल्लर लेन बॉल हवेत. फिल्डर आल्या चेंडूच्या खाली. पहिला धक्का बसतोय आणि येथून आता बॅटर सचिन डगआउट मध्ये परतेल. पहिला गडी तंबूच्या आसऱ्याला आउट. करण्यासाठी आलाय. पहिला धक्का बसलाय राजेश सोरटे यांचा. हा
फिरकी घेणारा चेंडू त्यावरती बॅटर नक्कीच बाद होताना पाहायला मिळाला. नवीन बॅटर आला कार्तिक स्ट्रायकिंग एंड वरती. हे षटक संपल्यानंतर नेक्स्ट मॅचचा टॉस होईल, जेथे सरदर्शक जोडले जातील. एक बॉल अजूनही शिल्लक असेल. या ओव्हर मधील पॉवर प्लेचा पहिलं षटक आणि या पहिल्या षटकातील राजेश यांचा अखेरचा चेंडू मैदानावरती. 3 रन आतापर्यंत खर्च झाल्यात. चांगला बॉल बॅकफुटला येऊन पॉइंटला तेथे स्क्वेअर कट करायचा होता, परंतु आता हा देखील फटका फसलाय. षटक संपुष्टात येतोय पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर रन झाल्यात स्कोर कार्ड वरती आतापर्यंत फक्त आणि फक्त 3 धावा. टॉस तेथे होईल. तो आइए चलते हैं किरणोदय और युवा लांजा की ओर से ये मैच होगा और पाटिल साहब इनकी शुभ बातों से सिक्का उछाला जाएगा. आइए चलते हैं टॉस के लिए. देखना होगा टॉस का बॉस कौन सी टीम यहां पर बनती है और क्या यहां पर गेंदबाजी या बल्लेबाजी लेती है, इस पर नजरें रहेगी. और पाटिल साहब इनसे गुजारिश करना चाहूंगा, चलिए सिक्का उछालिए, शुभकामनाएं दिए जा रहे और देखना होगा टॉस कौन जीतता है. और इस समय युवा लांजा टीम ने यहां पर टॉस जीता है, तो बहुत बहुत शुभकामनाएं. टॉस आपने जीता है. पहले गेंदबाजी या बल्लेबाजी? गेंदबाजी. आपकी टीम में कोई आइकॉन खिलाड़ी है? नहीं, हमारे सब लोकल ही है, वही आइकॉन है. जो भी लांजा टीम से खेलते वही टीम लेकर आप खेल रहे हो? हाँ, वही टीम है. इस पूरी प्रतियोगिता के बारे में आप क्या कहना चाहोगे? नहीं, बहुत ही अच्छा नियोजन रहता है इनका. लास्ट टाइम ईयर भी हमें खेले थे इधर, बहुत अच्छा लगता है इधर खेलने के लिए, इसलिए इस साल भी हमने एंट्री किया. हमारा लास्ट टाइम मेरे ख्याल से आप सेमीफाइनल में पहुंचे थे. नहीं, क्वार्टर फाइनल में आ रहे थे इधर. अच्छा, यानी कि प्रदर्शन बहुत ही अच्छा रहा था, तो बहुत बहुत शुभकामनाएं इस प्रतियोगिता के पहले मुकाबले के लिए. थैंक यू सो मच. दूसरी ओर काफी ज्यादा फैन फॉलोइंग रखने वाले हमारे सचिन जी सावंत साहब, आपको अब यहां से कैसा महसूस हो रहा है? लांजा की टीम है यही की पास की, उनके खिलाफ प्रदर्शन करना है आपको? टीम कहाँ की भी हो, प्रदर्शन है तो प्रदर्शन है, खेलना है तो खेलना है. क्योंकि क्रिकेट है, हार जीत तो होती ही रहती है, लेकिन टीम कौन सी भी हो, नज़दीकी हो या दूर की, तो खेलेंगे, दिल जान से खेलेंगे. मैं ये नहीं सवाल करूंगा कि आपकी टीम में आइकॉन कौन खिलाड़ी, मुझे पता है जितने भी आपके प्लेइंग 11 है वो सब आइकॉन है. एक जमाने में आप भी स्टार थे, इसमें कोई दो राय नहीं. तो पूरी जी जान लगाएंगे इस मुकाबले के लिए? पूरी दिल जान. थैंक यू सो मच सचिन सर. हम उम्मीद करते हैं आपका प्रदर्शन बहुत अच्छा और हमारी नजरें आप पर रहेगी. थैंक यू सो मच. सचिन सर थे इस बार किरणोदय के कैप्टन. तो हम चलते हैं अब कमेंट्री बॉक्स की. हमारे साथ जुड़े हुए कल्पेश तामणकर. ओवर टू यू कल्पेश भाई. थँक्यू सर. मैदानात काय घडतंय? पहिले 4 बॉल त्यावरती रन आली नाहीये. इथून निर्धाव षटक पाहायला मिळेल का? मागच्या बॉलवरती विकेट गमावली आहे. नक्कीच दर्शन बांदेकर गोलंदाजी करतोय आणि या पॉवर प्लेच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये त्याने गोलंदाजीतून फलंदाजांना रोखून ठेवलंय. पहिले 4 बॉल डॉट बॉल आले. दर्शन तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. नवीन आलेला बॅटर स्ट्रायकिंग एंडला. 5वा बॉल डॉट बॉल येतोय. किंग मेकर चॅम्पियन्स ट्रॉफी यामधील पहिलं निर्धाव षटक येथे फेकेल का? पाली प्रीमियर लीग का? कालचे 2 दिवस आपण ही स्पर्धा पाहत होतो. कालच्या दिवसामध्ये सागर कांबळेने निर्धाव षटक फेकलं होतं. आता दर्शन हिरो बनेल का? गोलंदाजीतून दर्शन बांदेकर. अखेरचा बॉल शॉर्ट बॉल आणि येथे हा बॉल आलाय. डॉट बॉल म्हणजे या स्पर्धेतला पहिला निर्धाव षटक. मॅडन ओव्हर फेकले कुणी? दर्शन बांदेकर याने. खूप चांगली गोलंदाजी मैदानावरती. फलंदाजांना जखडवून ठेवलंय. विकेट त्याने मिळवली आणि विकेट मिडन ओव्हर मैदानावरती करत असताना दर्शन बांदेकर प्रिन्सेस जुमाना फिफा या संघाकडून खेळतोय मैदानावरती आणि येथून याची गोलंदाजी नक्कीच दर्जेदार मैदानावरती पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी मैदानात दर्शन बांदेकरची. मेडन ओव्हर फेकले या स्पर्धेतल्या पहिल्याच सामन्यामध्ये मेडन ओव्हर दर्शन बांदेकर. संख्या पाहायला मिळते, कारण मागचं षटक दर्शन बांदेकरचं निर्धाव षटक मैदानावरती पाहायला मिळालं. संपूर्ण षटक हे डॉट बॉल आपल्याला नक्कीच पाहायला मिळाले. स्ट्रायकिंग एंड वरती कार्तिक.
यावेळेला हा चांगला बॉल आहे, पंच आमच्याकडे सांगतायत हा डॉट बॉल येईल. मागचे आपण 7 बॉल पाहिले, त्या 7 बॉल वरती एकही धाव आली नाहीये. सुहास पवार आलाय गोलंदाजी करण्यासाठी, त्याच्या माध्यमातून देखील हा डॉट बॉल. कार्तिक ऑन स्ट्राईक, फुलर लेंथ बॉल समोर खेळलाय, ड्राईव्ह केले बॉलला, फिल्डर आहे तैनात. राजेश सोरटे चेंडू पर्यंत येईल, थ्रो करेल तोपर्यंत सिंगल मिळाली आहे. आत्ताच रन आली आहे. नक्कीच मागचे काही चेंडू त्यावरती धाव नव्हती येत आणि येथून फलंदाज कुठे ना कुठे प्रयत्न करत होते. दर्शन बांदेकरने निर्धाव षटक फेकले, या स्पर्धेतलं पहिलं निर्धाव षटक दर्शनच्या नावाखाली. सुहास पवार याच्या विरुद्ध आता स्वीप करायचा होता, बॉल पर्यंत पोहोचून त्याला आडव्या बॅटने खेळायचं होतं, परंतु नाही, संपर्क होत नाहीये. त्रिमूर्ती नवीन बॅटर आणि हा देखील आता नक्कीच निर्धाव चेंडू फेस करताना पाहायला मिळतोय. फलंदाज शांत आहे, कारण दुसऱ्या बाजूला गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळते. चांगला बॉल आता पुन्हा एकदा टर्न केलाय, आता पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळतोय. फलंदाज करतायत काय प्रश्न असा पडलाय, परंतु दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं गेलं तर कौतुक करावं लागेल गोलंदाजीचं. पहा सुहास पवार लेफ्ट आर्म बॉलर, टर्न झाला बॉल. यावेळेला ते चित्र मैदानावरती पाहायला मिळतेत. फटके तर सजवण्याचा प्रयत्न होतोय, परंतु दुसऱ्या बाजूला सुहास पवार सारखा गोलंदाज त्याला रोखून ठेवतोय मैदानात. 5 बॉल फेकलेत, 1 बॉल आता शिल्लक असेल, फक्त आणि फक्त एकच धाव खर्च झाले या ओव्हरमध्ये. आता देखील हा बॉल डॉट बॉल पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा, निर्धाव चेंडू, षटक येथे संपुष्टात आलंय. एकच धाव सुहास पवारच्या या ओव्हरमध्ये आली आहे आणि आता 3 षटकं संपलेत आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्ड वरती फक्त आणि फक्त 4 वरती 2 राठोड 11. त्यानंतर सुहास पवार फक्त आणि फक्त एक रनचा षटक तो हाताळताना दिसला. आता अक्षय घरात आलाय, चांगली गोलंदाजी, वेग चांगला आहे, टप्पा चुका आहे आणि यॉर्कर बॉल आता पुन्हा एकदा मिस होतोय. कार्तिक गोलंदाजी अप्रतिम, वेग भन्नाट, अचूक टप्पा आणि येथून झालेली ही गोलंदाजी. अक्षय घरात मैदानावरती नक्कीच फलंदाजांना थांबवतोय. नेक्स्ट बॉल, यॉर्कर बॉल, तसाच फटका खेळण्याचा प्रयत्न मिस झालाय. बॅटर कार्तिक आता करतोय काय असा प्रश्न टीमला पडलाय, परंतु दुसऱ्या बाजूला अक्षय घरात पहिले 3 बॉल डॉट बॉल. याच सेकंड इनिंगच्या खेळामध्ये दुसरं निर्धाव षटक दिसेल की काय. अक्षय घरात पुन्हा एकदा तयार, स्विचिटचा प्रयत्न, नाही रन आली आहे. हा देखील बॉल डॉट बॉल पाहायला मिळतोय. गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊ द्या दर्शनसाठी, नक्कीच अक्षय घरात साठी खूप चांगली गोलंदाजी मैदानावरती करत असताना अक्षय घरात पहिले 4 बॉल येथे डॉट बॉल फेकलेत. समोर कार्तिक, हा शांत मैदानात, फुल टॉस झाला, येथे मिस. आता 5वा बॉल देखील डॉट बॉल. सेकंड इनिंगच्या खेळामध्ये गोलंदाज करतायत कमाल आणि 5 बॉल येथे डॉट बॉल पाहायला मिळत आहेत. नक्कीच चांगली गोलंदाजी अक्षय घराची. मैदानावरती अखेरचा बॉल डॉट बॉल आला तर नक्कीच निर्धाव षटक. 2 मेडन ओव्हर या सेकंड इनिंगच्या खेळामध्ये. एक दर्शन बांदेकर, दुसरा अक्षय घरात. काय गोलंदाजी आहे मैदानात, दोन्ही गोलंदाज अक्षरशः फलंदाजांना जखडवून, अगदी हा अक्षय घरात फलंदाजांना बॅटशी संपर्क देखील करू दिला नाही. अप्रतिम गोलंदाजी अक्षय घराची मैदानात. जखडून ठेवलं, थांबवून ठेवलं. कार्तिकला स्ट्रायकिंग एंड वरती तो पाहायला मिळाला आणि अखेर आपण पाहिलं गेलं तर या स्पर्धेतलं दुसरं निर्धाव षटक अक्षय घराच्या नावाखाली पाहायला मिळालंय. 4 ओव्हर संपल्यात, रन आले नाहीयेत, फक्त आणि फक्त 4 रन. आता बॅटला बॉल लागतोय, परंतु येथे पुन्हा एकदा रन येत नाहीयेत. योगेश पेंडकर गोलंदाजी करण्यासाठी, या बॉल वरती देखील डॉट बॉल. मागची काही षटकं आपण पाहिली आहेत आणि त्यावरती फटकेबाजी
तर नाहीच दिसली. दुसऱ्या बाजूला गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली. यावेळेला हा फटका स्लाइस करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटची एज त्यावरती आता सिंगल आली आहे. खूप वेळानंतर ही धाव स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते. 11 बॉल तब्बल झाले आणि त्यानंतर आता रन स्कोर कार्ड वरती आली आहे. पुढे जाऊन खेळलाय, फटका हवेत, फिल्डर आहे चेंडूच्या खाली दर्शन बांदेकर आणि आले विकेट. योगेश पेणकर यांच्या खात्यामध्ये विकेट येते. बॅटर येते बाद होईल. कार्तिक बॅक टू द पॅव्हिलियन. सुहास पवार फक्त 1 रन खर्च केली. दर्शन बांदेकर निर्धाव षटक, अक्षय घरत निर्धाव षटक, योगेश पेणकर आलाय, हा देखील फलंदाजांना थांबवतोय. खूप चांगली गोलंदाजी मैदानावरती. आता नवीन बॅटर मैदानामध्ये बॅटिंग करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल. मंजू नवीन बॅटर, परंतु दुसऱ्या बाजूला जो प्रिन्सेस जुमाना अफिफा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, या संघाला नक्की सपोर्ट करणारे आपल्याला सर्व मान्यवर या टीमचे स्पॉन्सर्स आपल्याला पाहायला मिळतील. जमीर मुल्ला सर, त्याचबरोबरने रमजान मुल्ला सर, बसीत मुल्ला सर, हे सर्व स्पॉन्सर्स प्रिन्सेस जुमामा अफिफा या साबर्डे संघाचे पाहायला मिळतात. याच दरम्यान योगेश पेणकर पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून. येथून हा बॉल खराब आहे, पंच इशारा करतील. हा वाईट बॉल येतोय. एक एक्स्ट्रा रन आता जोडली जाईल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळेल ती आतापर्यंत 7 धावा. आता हा फटका चांगला आहे, नक्कीच येथून रन बनतील, परंतु खूप मोठं टार्गेट होतं. त्यामध्ये 2 निर्धाव षटक आपण पाहिली. त्याच बरोबरीने नक्कीच चांगलं षटक सुहास पवारचं देखील राहिलं, त्यामध्ये 1 रन आली. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. हा चौकार होता योगेश पेणकरच्या विरुद्ध. फिल्डिंग आपण पाहिले गेले तर जणू काही टेस्ट क्रिकेट पाहतोय. इंडिया ऑस्ट्रेलिया सामना चालू आहे की काय मैदानावरती, असं चित्र. अटॅकिंग फिल्डिंग, लेग स्लिप, फर्स्ट स्लिप, सेकंड स्लिप आणि बॉल हवेत. समोर फिल्डर आहे तैनात. येथे होईल का झेल, पकडले कॅच आणि अजून एक बॅटर मैदानाच्या दिशेने आला आणि आता तो डगआउटच्या दिशेने परतेल. सामना येथे संपलाय. सेकंड इनिंगचा खेळ संपुष्टात आलाय आणि या सेकंड इनिंगच्या खेळामध्ये आपण पाहिलं गेलं तर नक्कीच हा 1 साइड मॅच मैदानावरती दिसली. एक 70 धावाचं टार्गेट असताना 12 रन बनवण्यात आल्या. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं गेलं तर प्रिन्सेस जुमाना अफिफा सावर्डे संघ अक्षरशः हाबी ठरलाय. गोलंदाजी करत असताना तुटून पडले फलंदाजांवरती आणि तेथून विकेट मिळवल्या. अगदी आपण पाहिलं गेलं तर अक्षय घरतचं षटक, त्यामध्ये फलंदाज चेंडूशी संपर्क देखील करू शकला नाही. खूप चांगली गोलंदाजी योगेश पेणकर आपण पाहिलं गेलं तर 31 धावांवरती पहिल्या मॅच मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळाला.